गणेशायन्मा सरस्वतीभन्मा श्री गुरुभन्मा इष्टदेवतायन्मा कुलदेवतायन्मा स्थानदेवतायन्मा वास्तुदेवतायन्मा ग्रामदेवतायन्मा सर्वदेव देवताभन्मा मातृपितृदेवताभन्मा ओम नमो नारायणाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ थांबोटे। आज गुरुवार तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता करवीर निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आणि आज विशेष म्हणजे आज गुरुवार माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो कोल्हापूर या ठिकाणी नारायणी प्लॉट नंबर 9 शिवाजीनगर देवकर पाडण कोल्हापूर या ठिकाणी दरबारात या आणि तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या समस्या मुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या। चला पाहूया आज गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त। आज माघ शुद्ध षष्ठी आहे आणि आज प्रबोधिनी एकादशी सुद्धा आहे। त्याचबरोबर अश्विनी नक्षत्र आणि आजचा दिवस हा मध्यम दिवस। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। सिद्धी वेळ आहे सकाळी 7:07 ते 8:33 पर्यंत। लाभदायी वेळ आहे दुपारी 12:52 ते 2:19 पर्यंत आणि दुपारी 2:19 ते 3:39 पर्यंत अमृत वेळ आहे। परंतु राहू काळ आहे दुपारी 1:30 ते 3 पर्यंत। या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला बघूया आजचं राशी भविष्य। पहिली रास मेष आहे। आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असणार। काही धार्मिक कार्यात दानधर्म कराल। विद्वान गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील। आजच्या दिवसाचा तुम्ही सदुपयोग करून घ्या। दुसरी वृषभ रास। आज पारिवारिक सौख्य लाभेल। मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल। आज गृह सजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते। मालमत्ते संबंधी काही व्यवहार आज पूर्ण कराल। आणि तिसरे आहे मिथुन रास। आजच्या दिवशी अति उत्साहात कामे पूर्ण करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आज व्यवसायात प्रगती होईल। सहकारी मदत करतील। कामाच्या पद्धतीमध्ये बदल करावे लागतील। आर्थिक फायदा होऊ शकतो। चौथी कर्क। आज काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल। मात्र त्यावर योग्य नियोजन व त्यानुसार कृती करणं महत्त्वाचं आहे। काही प्रवासाचे योग सुद्धा संभवत आहेत। पाचवी सिंह। आज योग्य नियोजन करून निर्णय घेतले नाही तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात। त्यामुळे मनस्वास्थ्य असमाधानकारक राहण्यासाठी जे असमाधानकारक मन आहे ते समाधानी राहण्यासाठी योग ध्यान प्राणायाम नामस्मरण करा आणि नियोजन बदल होऊन त्याच्यामध्ये चिडचिड जो तरागा आहे तो संभवतो त्यासाठी हे करा। सहावी कन्या रास आहे। आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील। मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे कर्तव्य पार पाडाल। कर्तव्यपूर्तीचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल। सातवी तुळ रास आहे। आज नाविन्यपूर्ण उत्साह आनंद याचा अनुभव आपल्याला मिळेल। एक नवीन उमेद आशा आकांक्षा आज निर्माण होईल व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने तुम्ही प्रयत्न करा। आठवे आहे वृश्चिक। बऱ्याच दिवसापासून आपण घेतलेले मेहनतीचे परिश्रमाचे शुभ फलित आज आपल्यास प्राप्त होईल। व्यापार व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील। आजच्या दिवसाचा तुम्ही जरा सदुपयोग करून बघा। नववी रास आहे धनु। नियोजनपूर्वक काम केले तर आजचा दिवस तुम्हाला समाधानकारक असणार आहे। विनाकारण अतिउत्साह आल्यासारखे वाटेल। त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनचिंतन करा। 10वी आहे मकर। आज पारिवारिक सौख्याचा आनंद घ्या। मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे। आज आपल्या बोलण्याकडे इतरांची मने येतील आणि ती दुखावली जाणार नाहीत याची दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे। त्यासाठी ती काळजी घ्या। 11वी कुंभ रास आहे। आजच्या दिवशी शांतचित्ताने केवळ हाती घेतलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष राहू द्या। आपल्या कामापासून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या। नोकरदार मंडळींना कामाचा काहीसा तणाव जाणवू शकतो। 12वी आहे मीन रास। आज दाम्पत्य जीवनात समाधान लाभेल। दोघांमधील संबंध सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या। तुम्हाला आज सौख्याची प्राप्ती आज संभवते आहे। युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स।
धन्यवाद. शुभम भवतु.